नमस्कार शेतकरी मित्रांनो. राम सर आपल्याला नेहमी सांगतात एस.सी.टी वैदिक ज्यावेळेस तुम्ही वापरता त्यावेळेस 1 रुपयाला 10 रुपये हे नक्की मिळतात. तर ते कसं हे आज आपण समजून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. सुरेश शिवाजी आव्हाड. तुमचं हे केळीचं पीक आहे, हे किती क्षेत्र आहे तुमचं? हे आपलं 2.5 एकर क्षेत्र आहे. ओके, 2.5 एकर क्षेत्रामध्ये जर आता संभवित ही तुमची बाग किती महिने झाली टोटल? हे आपले 10 महिन्याचे पूर्ण झाले, म्हणजे 10 10वा महिना चालू आहे. 10वा महिना पूर्ण आता परिपक्वतेच्या अवस्थेवर तिकडे चालली आहे. हो, ओके, आता जर एका फणीचं वजन आपण जर बघितलं तर किती तुमचं? 5 किलो भरते. 5 किलो भरते. आणि टोटल फण्या किती असतील आता? 10 फण्या. हो, तर सरासरी आपण जर एका घडाचं वजन जर आपण काढलं तर हो. किती 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 होतंय? 50 किलो. 50 किलो. जर सरासरी आपण जर 40 किलो जरी हो, धरलं हो. सगळ्या बागेमधलं हो. 40 किलो जरी धरलं तर आता तुमच्याकडे आज व्यापारी येऊन गेलेत. हो हो, तर काय रेटने मागितलंय? 24 रुपये. 24 रुपये, बरोबर आहे? 24. तर 24 रुपयांनी जर मागितलं तर आपल्याला एका टनाचे आपल्याला किती मिळतात? 24,000. 24,000 रुपये मिळतात, बरोबर आहे? तसं आता टोटल तुमच्या बागेचं उत्पन्न किती निघेल? 40 टन, एकरी 40 टन. 40 टन, बरोबर ना? तर 40 टन उत्पन्न निघेल. तर आपण जर त्याचा हिशोब जर केला तर आपण समजा 24,000 रुपये जर टनाला जर धरला हो. तर टोटल 40 टनाचा खर्च उत्पन्न आपल्याला जे मिळतं ते 9,60,000 हो, रुपये हो. मिळतं. हो. ओके, म्हणजेच आपण जर बघितलं तर 1 रुपयाला 10 रुपये हे कमवण्याचं तंत्रज्ञान एस.सी.टी वैदिक आहे. आणि ते कसं आहे हे आज शेतकऱ्यांनी हो, करून दाखवले. ओके, काय सांगाल सर अनुभव तुमचा? चांगलं एस.सी.टी वैदिक नंबर 1 आहे. हा, हा, किती वर्षापासून तुम्ही वापरता तंत्रज्ञान? हे आपण 4 वर्ष झालं वापरतो. बर. आणि हे आपलं केळीचं पहिलंच वर्ष आहे. ओके हा, ओके ओके, चालेल सर. धन्यवाद सर. हो.